सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा। माझ्या सर्व मैत्रिणींना आणि भगिनींना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील, जसे की पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे, कधी संपत आहे, वडाचं पूजन करण्याचा मुहूर्त काय आहे, वटपौर्णिमा नेमकी आपल्याला कधी साजरी करायची आहे, 10 जून की 11 जून, कारण कॅलेंडरमध्ये 10 जूनला वटपौर्णिमा लिहिलेला आहे, पण पौर्णिमा जी आहे ती 11 जूनला दाखवलेली आहे। मग पूजा नेमकी कोणत्या दिवशी आपल्याला करायची आहे, कोणत्या मुहूर्तावर करायची आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, वटपौर्णिमेला जर तुमची मासिक पाळी येणार असेल, मासिक पाळीचा 4था दिवस तुमचा असेल, तर मग अशा वेळी आपण वडाचं पूजन कसं करावं, त्याचबरोबर सुतक विटाळ जर तुम्हाला अचानक आला तर अशामध्ये आपण वडाचं पूजन कसं करू शकतो, या व्यतिरिक्त अजून बरीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील 3रा महिना हा ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो। ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते। यावर्षी वटपौर्णिमा 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे। पौर्णिमा तिथी ही 10 तारखेला सकाळी 11:35 सुरू होत आहे आणि 11 तारखेला दुपारी 1:13 समाप्त होत आहे। त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजे वडाची पूजा जी आहे ती आपल्याला 10 तारखेलाच करायची आहे। वटपौर्णिमा 10 जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे। वडाची पूजा करण्याचा मुहूर्त 10 तारखेला सकाळी 8:52 पासून ते दुपारी 2:05 पर्यंत आहे। या वेळेमध्ये आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी, सवाष्णी महिलांनी वडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। यामागे एक कथा सांगितली जाते, ती अशी की प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता। त्याला बालसुख मिळाले नाही, यासाठी त्याने 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली। त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले। त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले। मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती। योग्य वर न मिळाल्याने राजा दुखी असायचा। राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले। जंगलात तिला सत्यवान भेटला। सत्यवान हा शाल्व राजाचा द्रमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलांसहित जंगलात राहत होता। ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले। सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजावले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही। तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले। सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला। सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता। आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे। सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती। ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करत असायची। सत्यवानच्या मृत्यूचा दिवस जवळ आला। नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवस आधीच सांगितला होता। जसजशी वेळ जवळ येऊ लागली तशी तशी सावित्री अधीर होऊ लागली। तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला। नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली। रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला, म्हणून सावित्री त्याच्या बरोबर गेली। सत्यवानाच्या मृत्यूचा तो दिवस होता। सत्यवान लाकूड तोडण्यासाठी एका झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली पडला। सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली। तेव्हा यमराज येताना तिला दिसले। त्यांनी सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली। सावित्री ही यमराजाच्या मागे मागे चालू लागली। त्यांनी खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं। वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली। सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले। एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले। दुसरा वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले। तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले होते। कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला। वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला। सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे। हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावा लागला। सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता।
सत्यवान जिवंत झाला, आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले. अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीला दीर्घ आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतात व उपवास करतात. वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील समस्या, सर्व संकटे दूर होतात अशी सुद्धा भावना आहे. या कथेवरून आपल्या लक्षात आलं असेल की हा जो सण आहे तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे, आपल्या अखंड सौभाग्यासाठी आहे. मग अशा या मोठ्या सणाला जर तुम्हाला मासिक पाळी आली तर घाबरून जाऊ नका. मग मी पाळीमध्येच पूजा केली तर, माझा आज 4था दिवस आहे, मग मी डबल डोक्यावरून पाणी घेऊन पूजा केली तर, बघा असं काहीही करू नका. तुम्हाला जर मासिक पाळी आली, जसं की पहिला, दुसरा, तिसरा दिवस तुमचा या वटपौर्णिमेच्या दिवशी असेल, तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये इतर कोणी जेव्हा कथा वगैरे वाचतील तर त्यावेळेला तिथे बसून तुम्ही कथा ऐकू शकता. तुमच्या घरातील इतर महिला, जसं की तुमच्या सासूबाई असतील, तुमच्या जाऊबाई असतील, त्या जोपर्यंत पूजन करत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत आपण उपवास धरू शकतो. आणि त्या जेव्हा जेवण करतील त्यावेळेला मनोमन आपण यमदेवाचं स्मरण करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून अर्ध्या दिवसांचा उपवास करून दुपारी जेवण करू शकतो. या 2 गोष्टी करू शकतो. किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा या दिवशी वटपौर्णिमेची कथा ऐकू शकता आणि यमदेवांचं स्मरण करून यमदेवाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता. पण या दिवशी माझा 4था दिवस आहे, मी 2 वेळा डोक्यावरून स्नान करते आणि मग मी पूजा करते. तर बघा, असं बरेच जण तुम्हाला करायलाही सांगत असतील किंवा तुम्हालाही वाटत असेल. पण मासिक पाळीमध्ये दिवसांच्या महत्वापेक्षा जो आपला फ्लो असतं, जे आपल्याला ब्लडिंग होत असतं, त्याला जास्त महत्व आहे. भलेही वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पाळीचा 4था दिवस आहे, पण तुम्हाला फ्लो सुरू आहे. मग तुम्हाला फ्लो सुरू असताना तुम्ही 2दा काय 4दा जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी सुद्धा तुम्ही पूजा नाही करू शकणार. का नाही करू शकणार? कारण तुम्हाला फ्लो सुरू आहे. मासिक पाळीचं कसं असतं, जोपर्यंत आपल्याला फ्लो आहे तोपर्यंत आपण पूजा पाठ, देवधर्म या गोष्टी करू नाही शकत. जे लोक पाळतात, जे लोक मानतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे. जे लोक या गोष्टी मानतच नाहीत, पाळतच नाहीत, तर त्यांच्यासाठी मग ते काहीही करू शकतात. मासिक पाळीत सुद्धा त्या काही गोष्टी करू शकतात. पण आपण पाळतो. माझ्यासारखेच तुम्ही एक समजून मी तुम्हाला सांगत आहे की 4थ्या दिवशी जर तुम्हाला फ्लो सुरू असेल तर तुम्ही ही पूजा करू नाही शकत. मग तुम्ही या पद्धतीने यमदेवाचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करू शकता आणि कहाणी जी आहे ती तुम्ही ऐकू शकता. मोबाईलवर ऐकू शकता किंवा घरातील जेव्हा इतर मंडळी वाचतील त्यावेळेला तुम्ही ऐकली तरी सुद्धा चालू शकतं. आता समजा तुम्हाला सुतक पडलं, सुतक असतानाच वटपौर्णिमा आली, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही पूजन नाही करू शकत. मग तुम्ही सेम या पद्धतीने कहाणी जी आहे ती तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता. कारण तुमच्या घरातील इतर मंडळी सुद्धा कोणी कहाणी वाचू शकणार नाहीत. मग तुम्ही मोबाईलवर कथा ऐका आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी यमदेवाचं स्मरण करून प्रार्थना करू शकता. याचबरोबर विटाळ असेल तरी सुद्धा हेच आपल्याला करायचं आहे. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की मी गर्भवती आहे, मी गरोदर आहे, मग गरोदर महिलांनी वडाची पूजा करावी का, वडाला प्रदक्षिणा घालाव्यात का? तर बघा, 7व्या महिन्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही वडाचं पूजन करू शकता. तुम्हाला जर उपवास ठेवायचा असेल, डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेला असेल उपवास वगैरे ठेवायला, तुम्हाला ते झेपत असेल तर तुम्ही ते उपवास वगैरे ठेवू शकता. वडाची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता आणि वडाला प्रदक्षिणा सुद्धा तुम्ही घालू शकता. पण तुम्ही एक गोष्ट टाळायची आहे, ती म्हणजे दुसऱ्यांची ओटी तुम्हाला भरायची नाहीये. कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे, तुमच्या ओटीमध्ये तुमचं बाळ आहे. मग तुम्ही दुसऱ्यांची ओटी नाही भरू शकत. तुम्ही वडाची पूजा करू शकता पण कोणाची ओटी तुम्ही नाही भरू शकत. आणि समजा तुम्ही गरोदर आहात, तुम्हाला 2रा, 3रा, 4था, 5वा कोणताही महिना सुरू असेल, तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेली आहे, तुम्हाला कुठे बाहेर नाही जायला सांगितलं, तर अशा वेळेला तुम्ही पूजा नाही केली 1 वर्ष तरी सुद्धा चालेल. पुढच्या वर्षी तुम्ही पूजन करू शकता. सेम मग तुम्ही मोबाईलवर किंवा घरातील तुमची इतर मंडळी महिला जेव्हा कथा वाचतील त्यावेळेला तुम्ही कथा ऐकू शकता आणि यमदेवांचं स्मरण करून त्यांना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. बाकी तुम्हाला पूजेसाठी वडाच्या झाडापर्यंत जाणं वगैरे शक्य असेल तर नक्कीच जाऊन तुम्ही पूजन करू शकता. जसं
जसं बघा नवरात्रीचे 9 शुभ रंग असतात त्याप्रमाणे वटसावित्रीचा कोणता शुभ रंग असतो का, या दिवशी विशिष्ट रंगाची साडी घातली जाते का, विशिष्ट रंगाच्या बांगड्या घातल्या जातात का, तर बघा असं काहीही नाही. हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण आहे आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत आपण करू शकतो. मग सौभाग्यवती स्त्रियांसाठी किंवा जे पूजा व्रत वैकल्य जे शुभ किंवा मंगल समारंभामध्ये कोणते रंग वापरले जातात, लाल, पिवळा, हिरवा हे जे रंग आहेत ते आपण अखंड सौभाग्याचे रंग आपण मानतो. मग ह्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या तुम्ही परिधान करू शकता. पण हीच घालावी तोच घालावा नाही, हा रंग अशुभ आहे तो शुभ आहे असं काहीही नाही. आणि हो, वटसावित्री सणाला नवीन साडी खरेदी करावी असं सुद्धा काही नाही. तुमच्या घरातील ज्या जुन्या साड्या आहेत त्या तुम्ही घातल्या तरी सुद्धा चालतो. फक्त काय आहे की आपले जे सणवार व्रत वैकल्य असतात तर त्याला सांगितलं जातं की काठापदराच्या साड्या घालाव्यात. तर तुमच्या घरातली जरी जुनी असेल तर त्यातलीच एक तुम्ही काठापदराची साडी या दिवशी नेसली तरी सुद्धा चालू शकतं, नवीन घेण्याची गरज नाही. आणि तुम्ही दरवर्षी नवीन वगैरे घेत असाल, तुमचं पहिलं वट सावित्री व्रत आहे, तर मग अशा वेळेला तुम्ही नवीन घेऊ शकता. पण त्यातली त्यात काठापदराची घेण्याचा प्रयत्न करा. आणि जे सौभाग्याचे रंग मानले जातात तर त्यापैकी कोणत्याही एका रंगाची घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही रंगाची तुम्ही फिकट गडद कोणत्याही रंगाची साडी तुम्ही या दिवशी परिधान करा, पण काळ्या रंगाची साडी जी आहे ती चुकूनही तुम्ही नेसू नका. आता आपल्यापैकी बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्याकडे साडी नाहीये किंवा त्या साडी नेसू नाही शकत, त्यांनी कधी नेसलेली नाहीये, त्यांना येत नाही. तसं तर तुम्ही 99% ट्राय करा की या सणाला या दिवशी या व्रताला साडीच परिधान करायची आहे. पण ते शक्य नाही झालं तर मग तुमच्या लग्नामध्ये घेतलेला एखादा घागरा असेल, एखादा ड्रेस असेल किंवा तुमच्या मिस्टरांनी आवडीने त्यांच्या आवडीचा एखादा ड्रेस वगैरे तुम्हाला घेतलेला असेल तर तो ड्रेस घालून तुम्ही पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं. शेवटी काय आहे ना, मनामध्ये भाव आणि श्रद्धा असायला हवी. तुम्ही काय घालता, काय तुम्ही नटता याला महत्व नाहीये, तुम्ही किती श्रद्धेने विश्वासाने हे व्रत वैकल्य करता याला जास्त महत्व आहे. आणि त्याचबरोबर बांगड्या सुद्धा या दिवशी लाल, हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. आणि त्यातली त्यात त्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, मेटलच्या, प्लास्टिकच्या किंवा फक्त एखादं ब्रासलेट वगैरे या दिवशी असं घालू नका. तुम्ही कमीत कमी 2-2 बांगड्या घाला, पण काचेच्या बांगड्या घाला. आणि शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाच्या किंवा तुमच्या साडीला मॅचिंग असतील, तुमच्या ड्रेसला मॅचिंग बांगड्या तुम्ही घातल्या तरी सुद्धा चालू शकतात, पण त्या प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या घालू नका.